हिला वाटतंय ही सगळे मोरे हलवते, पण हे सगळं मी घडून आणतोय. हो रे, पण हिच्या खांद्यावर बंदूक ठेवून जर आपलंच काम होत असेल तर चांगलं आहे ना. हो, आता सगळं आपल्याला हवं तसं घडतंय. ती राणी इंद्राची ढाल होती ना, राणीच नसेल तर इंद्राला अडकवणं सोपं जाईल. आता इंद्रा संपला. कुठे सांभाळ बरं जरा. हळूहळू थांबा. हर देवा बस इथं बसू कुठे. काय सावकाश. अगं काय झालं यांना. गोट्या पाणी आण बरं. तरुण का आणलंय त्यांना तुम्ही. अगं काय झालं सांग की मला. आणि कुठे लागलं एवढं. आई जरा शांत राहतेस का तू. अगं अशी कशी शांत बाई मी. हा काय झालंय कसं झालंय. अरे कुणीतरी सांगा की मला काय झालंय बाबांनो. अगं मावशे एवढं काय नाही झालं. बुवा सायकलवरनं पडलं, त्यांच्या पायाला लागलं. डॉक्टर म्हणलं 1 महिना आराम करायचा फक्त, बाकी काय नाही. काय महिनाभर. अरे माझा कर्मा. सुरके तू नका काळजी करू, नाही महिना लागणार. पण त्याला माझं पाय लवकर बरं. लवकर बरं व्हालय. लवकर म्हणजे कधी. आणि त्यावर काय करायचं. दोघांनी बी असंच हातून पडून राहायचंय का. असं कसं करताय तुम्ही. हा कशी सायकल चालवत होता कसं पडला. आधीच माझी दुखणी कमी आहेत का म्हणून तुम्ही अजून दुखणी वाढवताय तुमची. अगं मी काय ठरवून घेतोय त्याच्यासमोर. मला काय माहिती गाडी माझ्या अंगावर येणार आहे म्हणून. बुवा हो तुम्ही शांत राहा. त्रास करून घेताय जीवाला. हा समजाने शांत बसा. त्रास करून घेऊ नका. अगं आता ही निस्तरत बसायला लागल. त्याला पैसा लागल. कुठं आणायचा त्यो. निस्तारीन माझं मी बघीन काय करायचं ते. अगं मी काही स्वतःहून गेलतोय त्या गाडी समोर पडायला. कुठं लागलं काय लागलं ते इसरायचं राहिलं बाजूला. आणि मलाच बोलतेस वय. हा अहो चालली ना तुम्हाला दिसतंय की मला. पण आता तुमच्या या एका चुकीमुळं घराची किती पडझड होईल तुम्हाला नाही कळायचं. बस करा बरं का आता तुम्ही दोघं. हा किती बडबड लावली आहे केव्हाची. तुम्ही दोघं जर आता शांत बसला नाहीत ना तर तुम्हा दोघांना एकाच हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या रूम मध्ये ऍडमिट करायला मी. काय करताय. अरे टेन्शन घेऊ नका. मी आहे ना. मी करल सगळं. तुम्ही दोघं आता फक्त ना बरं व्हा. हे बघा या पुढे आता काहीच बोलायचं नाही. मी जेवण आणणार आहे. ते जेवण गपचूप खायचं, गोळ्या घ्यायच्या आणि झोपायचं. चल कुठे जेवण वाढ. हा राणे चल मी जातो आता. आहे कुठे चाललास तू. चल 2-2 घास खाऊन घ्या आपण पण. हा की नाही नाही जातो. अरे गोट्या चल ना.
काय? लहान मुलांपेक्षा पण जास्त हट्ट करतात ना वय वाढल्यावर. खरंय. पण भावा, आता मी तुझ्या बरोबर होतो म्हणून उद्या मी कामावर गेलो, तू कसं बघणार यांचं? अरे कुठे आई वडील आहेत ते माझे. आता मी लहान असताना त्यांनी माझं केलंच असेल ना. घरची परिस्थिती अशी होती तरी सुद्धा त्यांना मी कधीच जड झाली नाही. जे पाहिजे ते सगळं दिलं रे त्यांनी मला. मग मला ते कसे जड होतील? मी करेन सगळं. तर नको काळजी करू. जेव.